बीड शहरातल्या त्या शांत दुपारचा काळजाचा ठोका चुकवणारा तो आवाज आजही लोकांच्या कानात घुमतोय। कोणाला वाटलं नव्हतं की भर वस्तीत जिथे लोक ये-जा करत आहेत तिथे एका तरुणाचा असा क्रूर अंत होईल। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो तरुण आणि हातात पिस्तूल घेऊन वाऱ्याच्या वेगाने पळणारा तो मारेकरी, हे एखाद्या चित्रपटातलं दृश्य नव्हतं तर बीडच्या मातीत घडलेलं विदारक वास्तव होतं। अवघा जिल्हा सुन्न झाला होता आणि पोलिसांसमोर होतं एक असं आव्हान ज्याचा सुगावा लागणं सुरुवातीला अशक्यच वाटत होतं। पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। एका साध्या खड्ड्यावरून सुरू झालेला हा वाद थेट मृत्यूच्या दारापर्यंत कसा पोहोचला हे ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील। मृत्यू कधी, कुठे आणि कोणत्या रूपाने समोर येईल हे सांगता येत नाही। 6 जानेवारीची ती दुपार हर्षद शिंदे नावाच्या तरुणासाठी काळ बनून आलेली होती। हर्षद हा व्यवसायाने प्लंबर, कष्टाने आपलं घर चालवणारा एक सामान्य तरुण। अंकुशनगर भागात तो नेहमीप्रमाणे आपलं काम करत होता। नळाच्या दुरुस्तीसाठी तो एक छोटासा खड्डा खोदत होता। त्याला कल्पनाही नव्हती की तो जो खड्डा खोदतोय तोच त्याच्या आयुष्याचा शेवटचा क्षण असेल। समोरून विशाल सूर्यवंशी आला आणि एका क्षुल्लक कारणावरून शब्दाला शब्द वाढला। हा वाद इतका विकोपाला जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं। विशाल सूर्यवंशी आणि हर्षद शिंदे हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे, पूर्वी एकाच परिसरात राहणारे। पण त्या दिवशी विशालच्या डोक्यात जणू सैतान शिरलेला होता। खड्डा खोदण्याच्या किरकोळ वादातून विशालने कमरेला लावलेली पिस्तूल काढली आणि कसलाही विचार न करता हर्षदवर गोळ्या झाडल्या। भर दिवसा भर वस्तीत गोळ्यांचा आवाज झाला आणि हर्षद रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। आजूबाजूचे लोक काही समजण्याच्या आतच विशाल तिथून आपल्या दुचाकीवर बसून पसार झाला। शांत असलेलं बीड शहर या घटनेनं हादरून गेलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं। स्थानिक गुन्हे शाखेची पथक घटनास्थळी दाखल झाली, पण तोपर्यंत उशीर झालेला होता। विशाल सूर्यवंशी वाऱ्याच्या वेगाने शहराबाहेर निसटलेला होता। पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्या फुटेजमध्ये विशाल ज्या क्रूरतेने पळून जाताना दिसत होता ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला। सोशल मीडियावर हे फुटेज वाऱ्यासारखं पसरलं आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। भर दिवसा कोणीही येऊन गोळ्या झाडून जातंय, मग सामान्य माणसाने राहायचं तरी कसं, असा संतप्त सवाल बीडकर विचारू लागलेत। पोलिसांसमोर आता विशालला पकडण्याचं मोठं आव्हान होतं। विशाल सराईत गुन्हेगाराप्रमाणे आपले पत्ते लपवत होता। त्याने आपला मोबाईल बंद केलेला होता, ज्यामुळे त्याचं लोकेशन मिळवणं कठीण झालं। बीड पोलिसांनी आपली सर्व ताकद पणाला लावली। स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी रात्रंदिवस एक करत होते। विशालच्या घरातील लोकांची चौकशी करण्यात आली, त्याच्या मित्रांवर पाळत ठेवली गेली, पण विशाल जणू हवेत विरघळून गेलेला होता। 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, पण विशालचा कोणताही पत्ता लागत नव्हता। लोकांचा पोलिसांवरील दबाव वाढत होता। तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली। विशाल हा बीड सोडून राज्याच्या सीमा ओलांडून पळून गेल्याचं समोर आलं। एका पथकाला तातडीने मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना करण्यात आले। थंडीचे दिवस, अनोखा प्रदेश आणि हातात फारसे पुरावे नसताना पोलीस विशालचा पाठलाग करत होते। हा एखाद्या बॉलिवूड थ्रिलर सिनेमासारखा पाठलाग होता। विशाल सातत्याने आपली ठिकाणं बदलत होता। तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता, पण पोलीसही हार मानणाऱ्यांपैकी नव्हते। मध्य प्रदेशच्या दऱ्याखोऱ्यात आणि हायवेवर पोलिसांची नजर होती। 5 दिवस उलटलेले होते। बीडमध्ये संतापाची लाट होती। हर्षदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। एक तरुण मुलाचा असा क्षुल्लक कारणावरून झालेला खून कोणालाही पचनी पडत नव्हता। हर्षदचे आई वडील आणि नातेवाईक न्यायाची मागणी करत होते। पोलीस तपासाचा शोध घेत होते, पण आरोपी सापडत नसल्याने यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते। पण पडद्यामागे पोलीस आपलं जाळं विणतच होते। तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विशालच्या अगदी जवळ पोलीस पोहोचलेले होते। अखेर 6वा दिवस उजाडला। रविवारी सायंकाळची वेळ होती। पोलिसांनी खात्रीशीर बातमी मिळवली की विशाल एका विशिष्ट भागात लपून बसलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला। विशालला वाटलं होतं की तो आता सुरक्षित आहे, पण त्याला कल्पना नव्हती की त्याचे पाय आता कायद्याच्या बेड्यांकडे वळत आहेत। पोलिसांनी त्याला घेराव घातला आणि कोणतीही संधी न देता विशाल सूर्यवंशीला बेड्या ठोकल्या। ज्या विशालने शहरात दहशत निर्माण केली होती तो आता पोलिसांच्या ताब्यात होता। विशालला पकडल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या। केवळ एका नळाच्या खड्ड्यावरून सुरू झालेला हा वाद एका तरुणाचा जीव घेण्यापर्यंत कसा गेला याचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत। विशालकडे पिस्तूल कुठून आली, त्याला पळून जाण्यात कोणी मदत केली का, की हा वाद जुना होता आणि खड्डा हे फक्त एक निमित्त होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधत आहेत।
विशालच्या अटकेनंतर बीडच्या जनतेने सुटकेचा निश्वास सोडलेला असला तरी या घटनेने दिलेली जखम मोठीच आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या चातुर्याचे कौतुक करावे लागेल. मध्य प्रदेशपर्यंत केलेला पाठलाग आणि अत्यंत शिताफीने आरोपीला पकडणं हे सोपं नव्हतं. बीडचे पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने दाखवलेली तत्परता यामुळेच हा मुख्य सूत्रधार गजाआड झालेला आहे. जर तो आणखीन काही दिवस सापडला नसता तर त्याने इतरत्र कुठेही आसरा घेतला असता आणि त्याला शोधणं कठीण झालेलं असतं. पण म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात. हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं. हर्षद शिंदे या तरुणाचा काय दोष होता? त्याने फक्त त्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं होतं. कष्टकरी तरुणाचा असा अंत होणं हे समाजासाठी खूप मोठं नुकसानच आहे. एका कुटुंबाचा आधार गेला. राग आणि अहंकार माणसाला कोणत्या थराला नेऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. विशाल सूर्यवंशी आता तुरुंगात आहे. त्याला त्याच्या कर्माची सजा मिळेलच, पण गेलेला हर्षद परत येणार नाही. बीडमध्ये घडलेली ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे. भर दिवसा शहरात झालेल्या या गोळीबारामुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. किरकोळ वादामधून शस्त्र काढण्याची प्रवृत्ती वाढतेय का? गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरली नाहीये का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. बीड शहरात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर वचक निर्माण करण्याची गरज आहे. विशाल सूर्यवंशीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हे सर्वात मोठा पुरावा आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. मंडळी, सध्या बीड शहरात शांतता असली तरी लोकांच्या मनात त्या दिवसाची भीती अजूनही कायमच आहे. हर्षदच्या जाण्याने त्याच्या गल्लीत आणि कामाच्या ठिकाणी आजही सन्नाटाच आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.